तर नमस्कार मित्रांनो, आता ऑफिसवरनं निघालो आहे मी. बरोबर 9:15 वाजलेत आता आणि मार्केटला जायचं आहे. सध्या मला ऑर्डर दिली एक, ती घेऊन यायची आहे म्हणून निघालो आहे मी आता. आणि माझं हेल्मेटचं सेटअप दाखवतो तुम्हाला मी. Insta360 जो माझा आहे त्याला मी हॉरिझॉन्टल व्ह्यूला लावलेला आहे. तुम्हाला दाखवतो सेटअप कसं आहे ते. 1 मिनिट. तर तुम्ही बघू शकताय, हे बघा असा तो कॅमेरा मी सेटअप केला आहे. हा माईक आहे आतमध्ये वायरवाला, आणि हे जे माउंट आहे त्याचं हॉरिझॉन्टल माउंट, आणि हे माझं एक्झॉरचं हेल्मेट जे ब्लूटूथचं आहे. तुम्हाला आता मी दाखवतो कशी व्हिडिओ रेकॉर्ड होते ती रात्रीच्या वेळी. तर मित्रांनो, हेल्मेट सेटअप केलं आहे आता, म्हणजे सगळं माईक वगैरे पद्धतशीर लावलं आहे. लॉक करतो सगळं, सर्व बंद. शूज घालू दे, ते शूज गावायचे नाहीत परत काळोखातनं. आज बराच म्हणजे रोजचाच आहे माझं रुटीन आहे. काल जरा लवकर पळालो होतो घरी. आज परत उशीर झाला. पॉलिसी इश्यू करायला थांबलो, पण काय आहे, मंथ एंड आहे आणि सर्व्हर पण पूर्ण डाऊन आहे. पॉलिसी तर काही इश्यू झाली नाही, फुकट खाली वेळ गेला इथं माझा. एक म्हणजे एकदा दिलं त्यांनी हे करून अप्रुव्हल, पण कोटेशन करप्ट झालं. वैतागवाडी आहे सगळी. मंथ एंडला बिझनेसचं प्रेशर असतो भरपूर, आणि हे सगळं असं चालू असतं. सॉरी, थंडीचे दिवस आहेत बापरे. आपल्याला जायचं, आपण इकडूनच जाऊया जेणेकरून लवकर जाता येईल. एक मिनटं दादा. मस्त हेल्मेट आहे ह्याचं एक्झॉरचं. म्हणजे थोडंसं फिटिंगला टाईट वाटतंय मला, पण ते तसंच असलं पाहिजे. टाईट नसेल तर ते मग लूज असेल तर मग ते पडेल ॲक्सिडेंट झाल्यावर. जा बाबा. एक मोबाईल बॅगेत आहे, एक स्वेटरच्या खिशात आहे. तर आता मी चाललो आहे बायपास मार्गे. मला जायचं आहे परांजपे हायस्कूलच्या इथे, त्यामुळे मी ह्या रस्त्याने चाललो आहे. थंडी एवढी आहे ना की पायाला पूर्ण, बापरे. स्वेटरवाली पॅन्ट पायाला पण घ्यायला पाहिजे. तो काळोखातून कसा व्ह्यू येतो आहे काय माहीत नाही. म्हणजे आधी केलं आहे मी इन्स्टाने, पण तो हेल्मेटला नव्हता. रात्रीच्या वेळी जी व्हिडिओ केली आहे ती. मागच्या वेळी पण मी गेलो होतो लावून, पण सिंगल लेन्सला ठेवला होता, आणि ते मला म्हणजे हॉरिझॉन्टल व्ह्यूमध्ये व्हिडिओ करायची होती, ती झाली नाही. त्यामुळे फक्त रील टाकू शकलो मी. म्हणजे चांगले जे पार्ट होते ते मला घेताच नाही आले, व्हिडिओ डिलीट करावी लागली. तर आता निघालो आहे. आता सध्या मी कुठे आहे, खिंडीत आहे. लाईट पण नाही. हे बघा डॉगेश भाई, बघा डॉगेश भाई. थंडी नाही काय नाही, नुसती मजा करत असतात. माझ्या पण बिचाऱ्यांचे हाल असतात सोडा. मित्र असतात त्यामुळे खुश तरी असतात ती पोरं. हा बघा दुखी आशिक बघा, एकटाच आहे. हे बघा इथे पण 2 डॉगेश भाई आहेत. 2 नाहीत, वरती 2 खालती 2, वरती 3 आहेत.
हा बघ इथं एक बसला आहे. टोटल 6 आहेत एकाच जागेवर. मला भीती वाटते रात्रीचा कॅमेरा पडला तर समजायचं पण नाही, दिवसात समजेल तरी. आणि मी आज लेन्स काढली आहे, रात्रीची वेळ आहे. लेन्समुळे थोडंसं कसं होतं माहिती आहे का, समोरच्या ज्या लाईटी असतात ना त्या काचेवर पसरतात. भाई आज मला आला आहे इन्सेंटिव्ह बऱ्यापैकी, जास्त नाही आला आहे सोडा. बापरे, हा बघ कसला जातोय रापार. बाबा पडलास तर साला जातील. ठोकीन जो एकेकाला टाकीन जो आडवी करून. गणपती बाप्पा मोरया. इथे बाजार पालखीला मजा येते, म्हणजे जेव्हा शिमगा येतो तेव्हा इथे मस्त आहे की बाजार पालखी येतं. खूप मोठे डीजे वगैरे असतात, बँजो असतो इथे पण असतो, आणि या मंदिराच्या इथे पण असतो हनुमानाच्या. फुल बुमबाम असतं भाई, मजा. तर फायनली मी आता 2 मिनटात पोचीन जिथे मला ऑर्डर घ्यायची. ती मोठी ऑर्डर नाही आहे, छोटीच आहे. बरेच दिवस इच्छा होती, पण कसं असतंय ज्या सेक्टरला मी आहे, सेल्स इन्शुरन्स सेक्टर, तर तिथे आहे ना पैसे नाही राहत खिशात. म्हणजे आज पैसे आले, समजा एखादा एजंट आहे त्याने बिझनेस दिला तर, म्हणजे असं वाईट नाही म्हणणार, पण वरती कोल्हापूर साईडला म्हणजे घाटावर त्यांनी कटनपेची सवय लावली एजंट लोकांना. एजंट लोकांना म्हणा, एजंट लोकांनी कस्टमरला म्हणा. म्हणजे गाडी बुकते आयला जो काम आलं आहे गाडीचं. हा बघ, जो स्वतः पण पडतील आणि दुसऱ्याला पण पाडून घालतील. एवढं झालं लावड्याचे. हां, तर ते कटनपेची सवय लावल्यामुळे आहे ना खिशात काय 4-5 हजार रुपये असतात, किंवा 10-15 हजार रुपये, किंवा 20-30 हजार रुपये जे काय असतील ते भाई अडकून जातात परत. बाबा हा म्हणतो तुला मी आता पॉलिसी देतो, आणि बिझनेसमध्ये जर सर्वायवल करायचं असेल एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तर आपल्याला कुठं ना कुठं तरी हातपाय हलवावे लागतात. त्यामुळे लॉसमध्ये जाऊन का होईना बिझनेस करायला लागतो. भले आज मी 2,000ला लॉस गेलो तर पुढच्या वेळी मला 3,000 रुपये भेटतील, म्हणजे 1,000 रुपये एक्स्ट्रा भेटतील. त्यामुळे तो लॉस मला हे वाटत नाही. पण कसं असते माहिती आहे का, पूर्ण महिना जेव्हा काढायचा येतो ना भाई, लय वैताग येतो यार पैसे नसले की. मागच्या वेळी तसं 38,000 रुपये गुंतवले, ते अजून आले नाही आहेत. ह्या महिन्यात पण माझे 12,000 ते 13,000 रुपये जाणार आहेत लॉसमध्ये. सगळे लवडे लागणार आहेत. मी आलो आहे इथे पार्सल घ्यायला माझं. बिर्याणी घ्यायला आलो आहे, बिर्याणी. तेरी वीडियो करने के लिए आया हूँ, तेरी वीडियो करने के लिए आया हूँ. दे जल्दी दे. चल थैंक यू. चेक कर साला, मेरे को दिया मैं लेके गया, मेरा ही है ना. फिर डराया काय को रे. चल बाय.
आयला एका हातात पिशवी धरायला लागली आहे आणि गाडी चालवायला लागते, लवडे लागलेत सगळे. आयला ह्याच्यामुळं मला विसरलो मी की माझं हे गेलं आहे ते. गप झावणी आव्हान काय मारतेस. मित्रांनो 2 मिनटं थांबतो, इथं पडायची वेळ यायची. जो काय वाटतं इथून जाईल का आतमध्ये? गेलं इझी बे. बरं लय छोटं घेतलं ते, त्यामुळे माउंट बिउंट करता येते, म्हणजे अडकवता येते काही. हां तर लेट्स गो. असं वन वे बिनवेमधनं येत आहेत कसे पण. कुठं चाललं आहे बाल्या? MH08 चिपळूण शासन, रत्नागिरी शासन. मित्रांनो जाऊया आपण पण रॉंग वेन. सगळे आता रॉंग वेन, तर आपण का शिस्तीत जा. सोडा रात्री 9 वाजल्यानंतर हे बंदच असते, त्यामुळे काही टेन्शन नाही. वन वे संपतो. हां तर ही आमची छोटीशी चिपळुणातली बाजारपेठ आहे. रात्रीच्या वेळी अशी आहे, दिवसा खूप गर्दी असते इथे, किलबिलाट असतो सगळा. पाणी भरलं की सगळ्यांचं लॉस, सगळे नुकसानमध्ये असतात. बाजारपेठ काय सोडत नाहीत पण. हां थोडंसं आकडल्यासारखं वाटतंय मानेला. ते खुर्चीवर बसून बसून आयला. आज प्रेझेंटी पण लागली नाही रे, एकच विजिट टाकली आहे. असं मॅनेजर घेईल बघून. हां तर ही सुंदर अशी आमची बाजारपेठ मस्त आहे की बघा. इथे सगळे चप्पलवाले आहेत. इथे पहिली भाजी मंडळी होती, त्यांचा बाजार उठवला नाही. हे बघा इथे अरे लोक अजून बसतात. या साईडला लिंबवाले असतात. बापरे प्रदूषण बघा, धुरला बघा. दही मसाले. चिपळुणातलं सगळ्यात चांगलं जेवण जे व्हेजमध्ये मिळतं ते इथे मिळतं. कू तू चल आगे, हम तेरे पीछे पीछे आ रहे हैं मित्र. हा कुंज विहारवाला, पाटी साई कृपावाला, हे वडापाव चिपळुणातले फेमस आहेत. म्हणजे इथे खूप गर्दी असते. एकाकडे 18 रुपये असलं तर दुसऱ्याकडे 15 रुपये असते, एकाकडे 20 रुपये असलं तर दुसऱ्याकडे 18 रुपये असते. पण आता दोघांकडे पण 18 रुपये. थोड्या दिवसांनी एक जण कोणतरी वाढवेल. मध्ये वाढवलेलं कुंज विहारवाल्याने. त्याचा बिझनेस आधी त्या साईडला असताना ना, तिकडे आता बाथरूम केलं आहे, पण त्या साईडला असताना ना खूप चांगला होता बिझनेस. त्यामुळे त्याला वाटलं माझं होईल, पण तिथं बिझनेस म्हणून त्याने प्राईस वाढवली. ह्याच्याकडे 15 रुपये तर त्याच्याकडे 18 रुपये केलं त्याने. आणि भाई सगळं लॉसमध्ये गेला होता, ते चालतच नव्हतं मार्केट. मग शेवटी त्याने परत हे केलं, प्राईस स्वतःची पण कमी करून 15 रुपये केला. आणि आता शेवटी 18 रुपये दोघं पण चालू आहेत. कसं आहे, प्रत्येकाला जशी मार्केटची व्हॅल्यू वाढत जाते, भाज्या बिज्या मागवतात, तसे यांचे वडापाव विडापावून मागवतात. काय बिझनेस आहे, लॉसमध्ये जाऊन करण्यापेक्षा म्हणजे प्रॉफिट सेम आलं पाहिजे. भले पहिले 10 रुपये कमवत असतील, 12 रुपयानं वडापाव विकत असतील तेव्हा, मग आता 18 रुपयानं विकताना पण 10 रुपये त्यांना प्रॉफिट झाला पाहिजे. ते पण मेहनत घेत आहेत यार. त्यांच्या हाताखाली पण 4-5 माणसं असतात. लोक बोलतात की प्राईस वाढवली, असं केलं तसं केलं. स्वतः बिझनेस टाकतील तेव्हा समजतील सगळ्यांना. तर हे मस्त असं माझं चिपळूण जे पूर्ण शांततेत आहे. पाणी चांगलं भरलेलं असतं इथे पूर्ण. 2021ला तर एस टीचा पूर्ण फ्लोअर गेला होता.
म्हणजे एस टी पूर्ण बुडत होती. केवढ्या उंच एस टी असतात तेवढ्या सगळ्या बुडल्या होत्या. 1-1, 2-2 फ्लोअर पाण्याखाली होते चिपळुणात. खूप नुकसान झालं होतं. करोडात लोकांचं नुकसान झालं आणि त्यांना मदत म्हणून 10,000 रुपये दिले. 10,000 की 7,000. बाई भीक घालण्यापेक्षा आहे ना, देऊ नका. उद्या तोंडवर करून तुम्ही सांगायला मोकळे की बाबा आम्ही देतो म्हणून. आपलं सरकार उगाच नाही माग आहे आणि सरकारला नावं ठेवत लोक. भले ते 100 कामं चांगली करत असतील पण नको तिथे चांगली करतात. गरीब माणसांना छळतायत ही लोक. देशात प्रगती होणार, गरीब माणूस आणि श्रीमंत माणूस यात फरक नाही राहणार असं म्हणून गरीब माणसांना पिळलं नाही. मला काय कुठल्या पक्षाशी लेणं देणं नाही आहे, पण मी एक सामान्य माणूस आहे त्यामुळे मला बोलण्याचा हक्क आहे. आमची GST खाऊन आम्हालाच लुटतायत. त्यांच्या कॉम्पिटिशनला जे सरकार आहे ते पण तसलंच. सगळे सरकार तसलेच. कोण कोणाच्या हितासाठी नाही, सगळे स्वतःच्या फायद्यासाठीच हे करतात. कोणाला कोणचं पडलेलं नसतं. बाबा साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे, होऊन दे काहीतरी चांगलं त्याचं. तसलं काय नाही. आम्हाला आमचा फायदा मिळाल्याशी मतलब अशा मेंटॅलिटीचे आहेत सगळे. आईस्क्रीम घेऊन जातो घरी. सर्दी झाली आहे तरी पण नेतो. रोज मी घेतो हॅपला, पण आज आलो आहे अमूलला, कारण का हे बंद आहे हॅप. तर ठीक आहे मित्रांनो, 2 मिनटात येतो. कॅमेरा चालूच राहू दे. माईकला अटॅच केलं नाही ना, त्यामुळे पडतंय सारखं. हेल्मेट पडू नको, वाट लावतो. लहान पोरांचं मस्त असते. लहान होतो तेव्हा वाटत होतं कधी मोठं होतोय. आता मोठं झालं असं वाटतं लहानपण बरं होतं. सगळ्यांना चांगली नशीब भेटू दे देवा. कोणच्या नशिबात जास्त अशी धावपळ आणि कष्ट नको देऊस. दे कष्ट, करू दे कष्ट सगळ्यांना, पण कोणावर अन्याय नको होऊन देऊस. बापाचा हात सगळ्यांच्या डोक्यावर ठेव बाबा. बापाचा हात डोक्यावर नसला ना की त्याला जिंकलेली लढाई पण हरण्याची भीती असते. मित्रांनो, आता बायपासवरून निघालो आहे मी घरी. म्हणजे आता पण मी माझ्या ऑफिस येतच होतो. 2 मिनटात घरी पोचीन. मस्तपैकी अप्रुव्हल आलं आहे का एकदा चेक करणार. आलं असेल तर पॉलिसी इश्यू करणार, नाहीतर मग काय ती पॉलिसी उद्यावरच जाईल. जेवणार आणि झोपणार. कंटाळा आला भाई. सकाळी गेलो आहे
आदू साळवी. मित्र तुझा फोन उचलायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आता मी सध्या गाडीवर आहे त्यामुळे नाही. ब्लूटूथ पण मी हेल्मेटचं कनेक्ट नाही केलं यार. आदू साळवी काय झालं? सगळं ठीक असलं म्हणजे झालं. तर मी आलो आहे घरी. तर आपला आजचा छोटासा व्लॉग नाही म्हणता येणार, छोटीशी जी व्हिडिओ आहे ते इथेच थांबवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो बाय बाय, गुड नाईट गाईज. आणि ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर सर्वांना. सर्वांच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि नवीन येणारं वर्ष ते तुमच्यासाठी खूप चांगलं आणि आरोग्यदायी असू दे आणि तुमची प्रगती कायम होत राहू दे. चलो बाय बाय गाईज.